हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, पालक बंधू भगिनींनो, तुमचं ऑल इन वन कॉर्नरमध्ये सहर्ष स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ॲक्टिव्हिटी नंबर 40 ऑफ द 9th इंग्लिश. द टायटल ऑफ द ॲक्टिव्हिटी नंबर 40 इज एक्सप्रेस ओपिनियन. The learning outcome is reads dialogues, poems, commentaries of sport and games, speeches, news, debates on TV, radio and expresses opinions about them. तर हे तुम्हाला जे आहे ते डायलॉग्स वगैरे रीड करायचे आणि तुमचे जे ओपिनियन आहे ते एक्सप्रेस करायचं आहे. त्यानंतर कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आहे. रीड पेशंटली टिल द एंड ऑफ द पीस. रीड केअरफुली टू अंडरस्टँड अ न्यू कन्सेप्ट ऑर आयडिया. रिलेट अँड इव्हॅल्युएट द इन्फॉर्मेशन अगेन्स्ट वन्स प्रिव्हियस नॉलेज. Learn new words, expressions and enrich his or her vocabulary through reading. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्समध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की जो एक्स्ट्रॅक्ट आहे पॅसेज आहे तो शेवटपर्यंत नीट वाचा, त्यानंतर काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या काय कन्सेप्ट आहे, काय आयडिया आहे आणि जे नॉलेज आहे ते म्हणजे रिलेट करा, इव्हॅल्युएट करा आणि जे एक्सप्रेशन आहे अजून आपण जे शब्दार्थ आहेत वाचण्यातून आपले शब्दार्थ ज्ञान वाढेल, नवीन शब्द आपल्याला कळतील. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स. फर्स्ट, एनकरेज हिम ऑर हर टू रीड द पोएम लाऊडली ॲज वेल ॲज सायलेंटली विथ पेशन्स. म्हणजे जी पोएम दिलेली ती मोठ्याने सुद्धा वाचा आणि शांतपणे सुद्धा वाचा. हेल्प हिम ऑर हर टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द cuckoo. Given the opportunity of loud reading of the poem to him or her, encourage him or her to guess the meaning of new words. Appreciate him or her for his or her performance. तर हे झालं तुमचे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. फर्स्ट, रीड द पोएम पेशंटली विथ अ लाऊड व्हॉइस. 2, गेस द मिनिंग ऑफ न्यू वर्ड्स. 3, शेअर युअर डाऊट्स विथ द क्लास. 4, थिंक अबाउट द थीम ऑफ दिस पोएम. तर विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत की जी कविता आहे ती पेशंटली वाचा विथ अ लाऊड व्हॉइस. त्यानंतर जे नवीन वर्ड्स आहेत त्यांचे मिनिंग गेस करा आणि तुमचे जे डाऊट्स असतील ते तुमच्या क्लासमध्ये शेअर करा आणि पोएमची जी थीम आहे त्याच्याविषयी विचार करा. तर हे आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. त्यानंतर आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी. फर्स्ट, रीड द पोएम लाऊडली. सेकंड, गेस द बर्ड दॅट हॅचेस द कुकूज एग. थर्ड, compare the cuckoo's singing with singing of other birds, animals, persons, etc. Question number 4. Tell the reason behind giving the name cuckoo to the bird. So here are the 4 questions in learning activity. We have to answer it. First question is read the poem loudly. म्हणजे ती पोएम आहे ती मोठ्याने वाचा. त्यानंतर क्वेश्चन सेकंड आहे गेस द बर्ड दॅट हॅचेस द कुकूज एग. म्हणजे कोणता पक्षी आहे तो गेस करायचा आहे आपल्याला की तो कुकूजचे एग आहे ते हॅच केले म्हणजे हिसकावून घेतले. तर आन्सर आहे क्रो. म्हणजे क्वेश्चन 2चा आन्सर आहे क्रो. त्यानंतर क्वेश्चन 3, कम्पेअर द कुकूज सिंगिंग विथ सिंगिंग ऑफ अदर बर्ड्स, ॲनिमल्स, पर्सन एक्सेट्रा. म्हणजेच आपल्याला कम्पॅरिझन करायची आहे कुकूजच्या गाण्याची तर आणि इतर पक्ष्यांची, प्राण्यांची आणि व्यक्तींची त्यांच्या ज्या गाण्यांची म्हणजे सिंगिंग आहे त्यांची आपल्याला कम्पॅरिझन करायची आहे क्वेश्चन 3मध्ये. तर आपण आन्सर बघूया कसं लिहिलं जाईल. कुकूज सिंग्स ॲज शी फ्लाय, शी ब्रिंग्स अस गुड टिडिंग्स. कुकूज आर मेलोडियस. द कुकू सिम्बॉलायझेस इनोसन्स. तर अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन 3चा आन्सर लिहू शकतात. त्यानंतर आहे तुमचा क्वेश्चन 4, टेल द रिझन बिहाइंड गिविंग द नेम कुकू टू द बर्ड. म्हणजेच एखाद्या पक्षाला कुकू नाव देण्यामागचं रिझन काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण बघूया त्याचा आन्सर. द कुकू फॅमिली गेट्स इट्स कॉमन नेम अँड जीनस नेम बाय ओनोमॅटोपिया फॉर कॉल ऑफ द मेल कॉमन कुकू. द स्पेसीज बायनोमियल नेम इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन cuculus, that is cuckoo, and canorus, that is melodious. So in this way you have to write the answer of question number 4. So तुमची लर्निंग ॲक्टिव्हिटी इथं कंप्लीट झालेली आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हे जे क्वेश्चन 2, 3, 4 आहे ते नोटबुकमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर आपण वळूया पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे. तर तुमची पुढची ॲक्टिव्हिटी आहे सॉल्व ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. फर्स्ट, लर्नर्स रीड्स द पोएम लाऊडली. Second, learner guesses the bird who hatches the cuckoo's egg and finally gives the answer, that is crow. Third, learner compares sound of different birds and animals.
Fourth, learners compare singing of cuckoo with famous lady singers. And fifth, learner expresses his own opinion about the formation of different words. तर ही जी सॉल्व ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला लिहायची गरज नाही. त्यात जी आपण आधी ॲक्टिव्हिटी बघितली लर्निंग ॲक्टिव्हिटी त्याचाच इथं थोडासा संदर्भ दिलेला आहे. तर पुढची आहे प्रॅक्टिस सेक्शन. फर्स्ट, आस्क हिम ऑर हर टू रीड द पोएम सायलेंटली फॉर 2 to 3 times to understand the theme of the poem. ट्राय टू रिसाईट द पोएम. तर प्रॅक्टिस सेक्शनमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला की जी पोएम आहे ती 2 ते 3 वेळेस हळूवारपणे सायलेंटली वाचा, जेणेकरून तुम्हाला त्याचा जो थीम ऑफ द पोएम आहे ती समजेल. आणि हीच तुम्हाला प्रॅक्टिस सेक्शनसाठी आहे, त्यामुळे नोटबुकमध्ये लिहायची गरज नाही. त्यानंतर आहे तुमचं एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रेनफोर्समेंट. तर फर्स्ट आहे कलेक्ट पोएम्स ऑफ डिफरंट बर्ड्स सच ॲज पीकॉक, कुकू अँड पॅरट एक्सेट्रा. सेकंड, लिसन साऊंड्स ऑफ डिफरंट बर्ड्स अँड ॲनिमल्स. तर दुसरा प्रश्न लिसन्स असल्यामुळे ऐकायचं आहे, तर तो लिहायची गरज नाही. तर आपल्याला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त पहिलं लिहायचं आहे, दॅट इज कलेक्ट पोएम्स ऑफ डिफरंट बर्ड्स सच ॲज पीकॉक, कुकू ऑर पॅरट. तर या तिघांपैकी आपल्याला काय करायचं आहे, पीकॉक, कुकू किंवा पॅरट याची एखादी पोएम कलेक्ट करायची. तर चला तर आपण आता एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी सॉल्व करूया. तर तुम्हाला स्क्रीनवर पिकॉक्स दिसत असेल, एक पोएम दिलेली आहे ती आपण रीड करूया. पिकॉक्स स्वीप द फेरीज रूम्स, दे यूज देअर फोल्डेड टेल्स फॉर ब्रूम्स, बट फेरी डस्ट इज ब्रायटर फार दॅन एनी मॉर्टर कलर्स आर, and all about their tails it clings in strange designs of rounds and rings, and that is why they strut about and proudly spread their feathers out. तर अशा प्रकारे ही आपण एक पिकॉकची पोएम आहे ती कलेक्ट केलेली आहे. तुम्ही पॅरट किंवा कुकूजसाठी पण पोएम कलेक्ट करू शकता. तर ही झाली तुमची एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आणि ही तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची आहे. आणि जो दुसरा क्वेश्चन होता त्यातील तो फक्त ऐकायचा क्वेश्चन आहे, तर त्यामुळे फक्त तुम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये हेच लिहायचं आहे. त्यानंतर आहे तुमचं इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशनमध्ये आहे गेज द मिनिंग ऑफ बीट्स अपॉन दी ड्रम. तर बीट्स अपॉन दी ड्रम आहे, याचा तुम्हाला मिनिंग आहे तो सांगायचा आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मिनिंग टू से ऑर राईट थिंग्स दॅट स्ट्रॉंगली सपोर्ट. तर यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, बीट्स अपॉन द ड्रम याचा मिनिंग गेस करायचा होता. तर आपण लिहिलेला आहे. इव्हॅल्युएशन सेक्शनमध्ये तुम्हाला फक्त इतकंच लिहायचं आहे, याचा जो मिनिंग आहे तो टू से ऑर राईट थिंग्स दॅट स्ट्रॉंगली सपोर्ट. हा झाला तुमचा सेक्शन इव्हॅल्युएशन सेक्शन. आणि आपली जी ॲक्टिव्हिटी नंबर 40 आहे ती सुद्धा कंप्लीट झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय बघितलं, तर ॲक्टिव्हिटी 40मध्ये आपण आज बघितलं एक्सप्रेस ओपिनियन, म्हणजे जे आपले मत असतात ते कसे एक्सप्रेस केले जाते ते आज आपण बघितलं. तर आजच्या ॲक्टिव्हिटी नंबर 40मध्ये तुम्हाला फक्त काय काय लिहायचं आहे, लर्निंग ॲक्टिव्हिटी आणि त्यानंतर इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटीमधली जो मिनिंग लिहायचा आहे आणि एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतर वर्गमित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. थँक्यू.